नमस्कार मित्रांनो. आज आपण ज्या गोष्टीबद्दल बोलणार आहोत ती गोष्ट आहे पैसा, सत्ता, गुप्त व्यवहार आणि रहस्याने भरलेली. ही गोष्ट आहे अशा दोन भावांची ज्यांचं नाव एकेकाळी आशिया, आफ्रिका आणि मध्य पूर्वेत भीतीने घेतलं जायचं. हे दोघं भाऊ दिवसाला कोट्यवधी रुपयांचा व्यवहार करत होते. पण ते साधे व्यापारी नव्हते. ते होते मनी लॉन्ड्रिंगच्या जगातील मोठे खेळाडू आणि जग त्यांना ओळखत होते खन्नानी ब्रदर्स या नावाने. मित्रांनो, खन्नानी ब्रदर्स म्हणजे अब्दुल रहीम खन्नानी आणि हारून खन्नानी. हे दोघे सख्खे जुळे भाऊ होते. त्यांचं बालपण साध्या कुटुंबात गेलं. पण लहानपणापासून त्यांची एक गोष्ट स्पष्ट होती. त्यांना मोठं व्हायचं होतं, खूप मोठं. आणि त्यासाठी त्यांनी निवडला एक असा मार्ग जो कायद्याच्या चौकटीच्या बाहेर होता. हळूहळू त्यांनी सुरू केलं हवाला आणि मनी ट्रान्सफरचा गुप्त व्यवसाय. सुरुवातीला छोट्या व्यवहारांनी सुरुवात झाली. पण काही वर्षातच त्यांचं नेटवर्क पसरलं. पाकिस्तानापासून दुबईपर्यंत आणि दुबईपासून आफ्रिकेपर्यंत आणि आफ्रिकेपासून युरोपापर्यंत. त्यांचं साम्राज्य इतकं मोठं झालं की पाकिस्तानामधील अनेक मोठे व्यापारी, राजकारणी आणि उद्योगपती यांच्याद्वारे पैसे फिरवत होते. मित्रांनो, असं म्हटलं जातं की एक काळ असा होता, पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेच्या नाड्या खन्नानी ब्रदर्सच्या हातात होत्या. कोणाला परदेशात पैसा पाठवायचा असेल किंवा काळा पैसा पांढरा करायचा असेल तर एकच नाव समोर यायचं, खन्नानी ब्रदर्स. त्यांच्या एका फोनवर कोट्यावधी रुपयांचा व्यवहार होत होता. पण इतक्या मोठ्या खेळ खेळ चालू असताना जगातील गुप्तचर यंत्रणा शांत बसणाऱ्या नव्हत्या. भारतीय गुप्तचर यंत्रणा, अमेरिकेची FBI आणि अनेक आंतरराष्ट्रीय एजन्सी या दोघांवर लक्ष ठेवून होते. कारण संशय होता की दहशतवादी संघटना, काळा पैसा आणि आंतरराष्ट्रीय माफिया यांचे पैसेही याच नेटवर्कमधून फिरत होते. दरम्यान भारतामध्ये नोटबंदी झाली. काळ्या पैशावर मोठा प्रहार झाला. पण तपास यंत्रणांना एक गोष्ट लक्षात आली. काही मोठे व्यवहार हवाला नेटवर्कमधून चालूच होते. आणि त्यामागे पुन्हा तेच नाव समोर आलं, खन्नानी ब्रदर्स. मित्रांनो, या दोघांचा प्रभाव फक्त पाकिस्तानपुरता मर्यादित नव्हता. त्यांचं जाळं ईस्ट आफ्रिकेपर्यंत पसरलं होतं. तिथल्या अनेक देशांमध्ये त्यांच्या कंपन्या होत्या. बँका, मनी एक्सचेंज आणि व्यापार कंपन्या सगळं काही त्यांच्या नियंत्रणात होतं. पण प्रत्येक साम्राज्याचा एक दिवस अंत होतो आणि खन्नानी ब्रदर्सच्या साम्राज्यालाही मोठा धक्का बसला. अमेरिकन तपास यंत्रणांनी त्यांच्यावर मोठी कारवाई सुरू केली. मनी लॉन्ड्रिंग, बेकायदेशीर आर्थिक व्यवहार आणि आंतरराष्ट्रीय गुन्ह्याच्या आरोपामुळे त्यांचं नाव जगभर चर्चेत आलं. आणि मग घडली एक अत्यंत रहस्यमय घटना. खन्नानी ब्रदर्सपैकी एक भाऊ अचानक मृत अवस्थेत सापडला. त्याचा मृत्यू कसा झाला? हत्या होती का? की की आत्महत्या? की काहीतरी वेगळंच? आजपर्यंत याचं उत्तर स्पष्ट मिळालं नाही. आणि दुसरा भाऊ, तो तो तर जणू जगातूनच गायब झाला. तो कुठे आहे, जिवंत आहे की नाही, कोणालाच माहीत नाही. एकेकाळी अब्जावधी रुपयांच्या साम्राज्यावर राज्य करणारे खन्नानी ब्रदर्स आज इतिहासात एक रहस्यमय नाव बनून राहिले आहेत. त्यांची कथा आपल्याला एक गोष्ट शिकवते. काळ्या पैशाने उभा केलेले साम्राज्य कधी ना कधी कोसळतच. आणि जे लोक कायद्याच्या बाहेर जाऊन जग जिंकण्याचा प्रयत्न करतात त्यांचा शेवट बहुतेक वेळा रहस्यमय आणि अंधारातच होतो. मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आपल्या प्रो कॅपिटल मोटिवेशनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.